सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये अर्जुन आणि त्याच्या सोबतीनं जीवनला आपण पाहणार आहोत. लेट्स प्ले शो द गुड गेम. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली सुरुवात मधाच्या आतमध्ये करून देतोय गोलंदाज हर्षला आपण पाहतोय. अंतिम मॅच मधाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. दोन्ही संघादरम्यान बराडपाड आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान कोरावळे या दोन संघादरम्यान जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या एका चमचमात्या ट्रॉफीचा हकदार बनेल. ओहो, अपील देखील झाली होती, परंतु इथे मात्र चांगला असा दबाव पाहू शकता दोन्ही बॅटर्स वरती. अपील तिकडे स्ट्रॉंग पाहायला मिळते आपल्याला, परंतु आमचे पंच देखील तितकेच तीक्ष्ण आहेत आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. चार वाजून 56 मिनिटांनी मॅचला सुरुवात झाली. या गोष्टीची नोंद घ्या. हो, इथं मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. डिफेन्सच्या कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने आले. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. वायडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून हा चेंडू अडवला. पिंकेशच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळते. अप्रतिम कामगिरी. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि 1 धाव फलकावरती जोडली जाते. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु एकच धाव्यावरती समाधान मानावे लागते. पॉवर प्लेचं पॉवरफुल षटक मधाच्या आतमध्ये फेकले जाते. धावा बनत नाहीयेत, परंतु इथून मात्र धावा बनवा लागतील. एक वेगळा वेगळा निर्णय घेतला गेला फलंदाजी करण्याचा. टॉस जिंकून बराडपाडा या संघाने आता मात्र सुरुवात मात्र संत आणि शांत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती हर्ष. हो, हा चेंडू पाण्यात थोडासा खाली राहिला होता. यष्टीरक्षक बीट. शॉर्ट फायनलचे क्षेत्ररक्षक बॅकअप देतात, परंतु 1 धाव धाव फलकावरती जोडली जाईल. बाईच्या स्वरूपाने धाव फलकावरती जोडली जाईल. 3 धावा धाव फलकावरती. यस, 4 धावा आहेत, कारण की इथे मात्र 2 धावा देखील आल्या होत्या. ऑनलाईन स्कोरर आमचे तीक्ष्ण आहेत, काही हरकत नाहीये. हो, पुन्हा खोलवर टाकला चेंडू. यष्टीरक्षक बीट. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन देखील बीट होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. नशिबाचा चौकार आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 8 धावा. यस डीजे. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळाला, कारण की विचार केला धावा बनत नव्हत्या, परंतु यष्टीरक्षक बीट झाले आणि शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगला बीट करून चौकार आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मिलिंद सज्ज होतोय. मिलिंदला आपण पाहू शकता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्जला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती फक्त 8. चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज हर्षने देखील, परंतु अंतिम मोमेंटला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली आणि इथे मात्र चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. दुसऱ्या स्पेल मध्ये मिलिंदला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला एज अ बॅटर सज्ज असेल जीवन. हो, शॉर्ट टर्म पुल केला. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र होणार नाहीये चुकी. फलंदाज होतोय बाद. जीवन बॅक टू द पवेलियन.
विकेटची प्राप्ती झाली आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र संदीपला आपण पाहतोय. हो लाऊड अपील परंतु इथे मात्र पंच दर्शवताना की ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होत असेल आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी सुरू आहे जयनुमान कोरावळे संघाच्या माध्यमातून. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि एकही धाव खर्च केली नाही गोलंदाज मिलिंदनं. एक विकेट देखील संपादित केल्या. हो इथं मात्र इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची इनर एज आणि यष्टीरक्षकाने चोख पद्धतीनं हा झेल स्वीकारला. फलंदाज होतोय बाद. तू चल मी आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये. संदीप 0वरती बाद. आतमध्ये विकेट्सवर विकेट जातात कारण की जीवन आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र संदीप देखील बाद झाला नाही. आता मात्र नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती कुणालला आपण पाहतोय. कुणाल सज्ज होतोय. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मिलिंदच्या माध्यमातून. हो क्या बात आहे कमालीचा स्ट्रोक. क्या बात आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. बिग हिट षटकार. जाऊन पोहोचले षटकाराच्या मधीनं 14 रन 14 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी सुरू होती परंतु कुणालने पहिल्याच चेंडूवरती हा षटकार मारला आणि धाव संख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 14 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. चला आपण निशंकोच विश्वास करू शकता या बॉल वरती कारण की 70 जे बॉल्स आहेत. हो इथे मात्र चांगला फटका ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. चांगली फलंदाजी करतोय मधाच्या आतमध्ये कुणाल देखील षटकाराला. तदनंतर लगेच स्ट्राईक रोटेट केली. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावली. जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती आणि या षटकातील आता मात्र अंतिम चेंडू फेकला जाईल मधाच्या आतमध्ये गोलंदाज मिलिंदच्या माध्यमातून. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. अंतिम चेंडूवाले निर्धाव आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा वाजवी खेळ होतोय समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करत असताना भरतपाडा संघ. यस डीजे लॉर्ड्स आपण पाहतोय आमच्या स्क्रीनवरती. कुलस्वामींनी भादाने त्यांच्या अगेन्स्ट वागिवली पहिली मॅच. दुसरी मॅच जय बजरंग कोंडले सागरे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय बजरंग असोळे. तिसरी मॅच मोर्या 11. हो इथे मात्र विकेटची प्राप्ती आपण पुनश्च आपण पाहू शकता. इथे मात्र चांगला चेंडू पेच केला. मॅच देखील आपण सांगणार होतो उद्याच्या दिवसाची परंतु दरम्यान इथे मात्र विकेट्स प्राप्त करतोय पिंकेश आला आणि पिंकेशने कुणालची विकेट्स प्राप्त करून दिले. कुणाल बॅक टू द पवेलियन.
तिसरी मॅच आपण उद्याच्या दिवसातील पाहणार आहोत. मोडिया 11 पाडळे त्यांच्या अगेन्स्ट चेंज द गेम खांदारे धडाकेबाज वडवले अंतिम मॅच त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी खाटेकर. क्या बात आहे. हे अंतिम नक्कीच 8 संघ आपण एकंदरीत उद्याच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. सर्व संघाला विनंती असेल का आपण वेळेवरती येऊन रिपोर्टिंग करायचं. पहिल्या मॅचेसाठी बादाने संघ आणि वाघेवली संघ आपण सकाळी ठीक 9 वाजता या ठिकाणी मात्र रिपोर्टिंग करायचं आहे. या गोष्टीची नोंद घ्या. समाशॉन नवीन बॅटर मध्ये आतमध्ये सागरला आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती. हो इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. सातत्याने इथे मात्र गतीनं बीट करण्याचा प्रयत्न होत होता परंतु अवांतरच्या स्वरूपाने धाव फलकावरती पाहायला मिळेल. धावसंख्या 1 पुढे सरसावेल. 16 धावा 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. हो क्या बात आहे. कम्मालीचा स्ट्रोक जागा बनवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक धावले देखील नाही आहेत आणि चेंडू सीमा पार 4. धावसंख्या चौकाराच्या मधील 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 20 धावा धाव फलकावरती. चांगला फटका पाहायला मिळाला. हो पुनश्च तसा स्ट्रोक कॉपी बुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅडम बॉल मध्ये संपर्क नाही. या डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या दिशेनं क्षेत्ररक्षक देखील तैनात आणि त्याच दिशेनं पुनश्च इथे मात्र चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. कबर पूर्णपणे खाली आहे आणि त्या अनुषंगाने तशी गोलंदाजी पाहायला मिळते. हो इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न. शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला. 2 धावा कंप्लीट. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक आता मात्र पुढे सरसावताना आपण पाहतोय. सागर देखील कमालीची फटकेबाजी करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 22. 22 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. या स्पेल मधील गोलंदाजी ट्रॅक वरती पिंकेशला आपण पाहतोय. हो आक्रमकता दाखवले परंतु या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात होते. दाजीच्या माध्यमातून चुकी झाली आहे. मागील चेंडूवरती झेल पकडला होता परंतु इथे मात्र थोडीशी चुकीला माफी नाहीये आणि एकच धाव. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच झिंगा मॅच. परंतु इथे मात्र झेल साधा सोपा झेल होता परंतु कॅरी करता आला नाही. जीवनदान मधाच्या आतमध्ये सागरला. जेव्हा जेव्हा एखाद्या फलंदाजाला अशा पद्धतीचा जीवनदान मिळतोय त्या वेळेस त्याने इतिहास रचलाय. गोलंदाज तयार पुनश्च. हो बॅकआउट द्या चेंडूला पिच केलं. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. स्लोअर गतीने चेंडूला हाताळला आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. अंतिम षटक आणि 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.
गोल केलाय, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक, वन बाउंस सोड द लाईन, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. संगीत देखील आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून असे संगीत वाजवत राहा, मार्च मध्ये रंगत भरत राहा. धावसंख्या जाऊन पोहोचले आहे 27, 27 धावा. अंतिम 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दाशी अंतिम मार्क. हो, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकाराला, तदनंतर मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा मनसुबा आखला होता. बॅट देखील ड्रिल करून दाखवत आहेत की कशा पद्धतीचा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु इथे मात्र हा डॉट चेंडू मध्ये आतमध्ये पाहायला मिळतो. अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तुषार, अर्थातच दाजीला आपण पाहतोय. हो, अपील देखील केली जाते, परंतु पंच आमच्याकडे त्यांचा लगेचच निर्णय पोहोचवतील. त्या अनुषंगाने इथे मात्र बॅटची एज आहे की नाही ते आपल्यापर्यंत लगेच पोहोचणार नाही, परंतु सॉनफिल्ड पंचांचा अंपायर यस फलंदाज बाद असेल. फलंदाज होतोय बाद. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये लगेचच जायचंय. साहिल येतोय, नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सज्ज होईल. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, प्लीज सहकार्य करा. अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 27 धावा. या 3 चेंडूवरती नक्कीच चांगली धावसंख्या, सन्मानजनक कामगिरी करावी लागेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, प्लीज सहकार्य करा. गोलंदाज तयार होतोय. डावखुरी हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला साहिलला आपण पाहतोय. अंतिम 3 चेंडूंसाठी सज्ज होईल. हो, अशा पद्धतीचे चेंडू हाताला तर त्याच्यावरती प्रहार आपल्याला पाहायला मिळेलच आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार चौकार. लॉट्स ऑफ 4 विकेट्स. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण देखील अनोखं लावलं गेलंय, परंतु फलंदाजाला त्याचा पुरेपूर फायदा घेता येत नाहीये. अगदी लॉंग ऑफ आपण पाहिलं तर क्लिअर आहे, मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफ नाहीये. त्या अनुषंगाने तशी कामगिरी करणं गरजेचं होतं. हो, 22 लिटल एज आहे आणि एकच धाव फलकावरती जोडली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. हो, चेंडू सुटला. हो हो हो, क्या बात आहे. इथे मात्र रचनात्मक क्रिकेट पाहायला मिळतोय, नाट्यमय क्रिकेट. आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि धावसंख्या धावफलकावरती 34 धावा जिंकण्यासाठी 35 धाव्यांची आवश्यकता असेल
आणि या 35 धावा कशा पद्धतीने चेस अथवा डिपेंड होतील याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अंतिम इनिंगसाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात आमचे साथी समालोचक मित्र, आमचे बंधुतुल्य मित्र, या विभागातील मुरबाड परिसरातील एक बुलंद आवाज टॅलेंटेड समालोचक दीपकजी बिराडे यांना ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. हॅलो चिक, थँक्यू डीजे. 34 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्या 4 षटकांच्या अंती 5 गड्यांच्या मोबदल्यात बरडपाडा 11 बरडपाड्यानं आणि क्वार्टर फायनल नंबर 2 मध्ये बक्षीसपात्र फेरीच्या निर्णायक दुसऱ्या लढतीत ग्रुप बी मधून टेबल टॉप करण्यासाठी दुसऱ्या डावात दुसऱ्या सत्रात बक्षीसपात्र बजरंग कोंडेसाखरे त्यांच्या विरोधात जय बजरंग असोले, तिसरा सामना मोर्या 11 पाडाले त्यांच्या विरोधात चेस द गेम खांदारे, कोराळेकर चषकाच्या 8व्या पर्वाचे महाअंतिम विजेते धडाकेबाज वडवली त्यांच्या विरोधात यजमान संघ आई गावदेवी खाटेकर असे उद्याचे ड्रॉ आहेत. पहिला सामना शार्प 9:30 ला सुरू होईल. कुलस्वामिनी स्पोर्ट्स बाजार याने त्यांच्या विरोधात वागिवली. 9:20 पर्यंत आपली रिपोर्टिंग हवी, ही सूचना लक्षात घ्या. पस्तीस धावेच्या अवस्था विजयासाठी सलामीवर मैदानामध्ये दाखल झालेले पिंकेश धुमाल त्यांच्यासोबत संघनायक मिलिंद गोल्ले. गोलंदाजांचा दबदबा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला. ज्या टीमची बॅटिंग ऑर्डर डीप आहे, ज्या टीमची फलंदाजी सखोल आहे, त्या बलाढ्य बलशाली संघाला अवघ्या 34 धाब्यावरती रोखलंय. संध्याकाळचे मनमोहक वातावरण, निसर्गरम्य परिसरात रंगली जाणारी क्रीडा स्पर्धा जिचा 28वा पर्व आपण सध्या उपभोगत आहोत, एन्जॉय करत आहोत. विरुद्धात्मक दर्शक खाटेकर आजचा दुसरा दिवस महा निर्णायक सामना आणि या निर्णायक सामन्यातील पहिल्या षटकाला प्रारंभ करण्यासाठी जिनियन ऑलराऊंडर टीम बरडपाडाचा अर्जुन भोईर गोलंदाजीसाठी स्टाकरेनला सलामीवीर पिंकेश धुमाल. ऑल इज सेट, सामना सुरू. दोन्ही टीमला लक्ष शुभेच्छा. व्हेरी फास्ट डिलिव्हरी. पहिला बॉल बॅकफुटवर आले, टॅप केला समोर. लॉंग ऑफला बॅकअप साठी फिल्डर थोडी मिसफील्ड मिस्टेक. सेकंडचा कॉल. साहिलचं जजमेंट चुकलं, वेळ त्यानं अधिकचा घेतला आणि त्याच कारणास्तव दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न त्यामध्ये यशस्वी होताना दोन्ही फलंदाज आपण बघत आहोत. वेल रनिंग बिटवीन द विकेट नॉट गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्याच्या सोबतीनं डाव सुरू झाला. 35 धाब्याचा पाठलाग करत असताना जन्मान कोरावळे क्रिकेट संघाचा. स्टेप आउट होऊन खेळतात. फ्रंट लेग पुढे आणला, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक सिंगल मिसफील्ड कुणाल भोईर कडून. पहिल्या चेंडूवरती साहिल भोईर, तर यावेळेला कुणाल भोईर त्यांना भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोबदला तर मोजावाच लागेल, चुकीला माफी नाही. चौकार. व बॅकफुटवर थांबून कट करण्याचा प्रयत्न करत होते. थोडा बॉल खाली राहिला. जो बाउन्स पिंकेशला अपेक्षित होता तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट.
डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावा संख्या स्थिर 6 धावा दाखल 21 चेंडू आणि 21 चेंडूत विजयासाठी 29 धावेची आवश्यकता. ऑन साइडला फॉलिंग स्वीप, व्हॉट अ शॉट. अगोदर झोपला आणि मग चोपला. स्क्वेअरलेग सीमारेषेच्या पलीकडे स्लॉग स्वीपचा स्लॉग हिटचा अप्रतिम नजराणा. पिंकेश धुमालच्या बॅटमधून त्याचा पेटर्न स्ट्रोक चौकार. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. ऑफटॉमच्या बाहेर कमेंट झाले. 360 स्टाईलला खेळतायत. ओव्हर द टॉप स्कोअर लेग चौकार. धावा संख्या 4 न 10 या आकड्यावर 10 ऑन बोर्ड. फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेची समांतर फटका, पॅरलल फटका, षटकार. मागच्या सामन्यात गोलंदाजी तर या सामन्यात फलंदाजी दोनही विभागामध्ये सध्या सरशी ती बॅटिंग करणाऱ्या जयनमान कोरावले क्रिकेट संघाची. 6च्या मदतीने धावा संख्या सध्या बघत आहोत आपण 16 ऑन बोर्ड. रन बॉल इक्वेशन 19 चेंडूत विजयासाठी 19 धावेची आवश्यकता. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न करत होते. चेंडूच्या रेषेपासून थोडे दूर राहिले. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अंतिम चेंडू निर्धाव. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची समाप्ती. पाठलाग करायचं 35चा. पहिल्या षटकात बनवल्या 16. समीकरण 18 चेंडू आणि 18 चेंडूत 6.33 धावेची आवश्यक धावगती. रन हवेत त्या ठिकाणी 19. टीम मीटिंग नकोय, फिल्डिंग लगेचच सेट करा. बरडपाडा 11 बरडपाडा काल ग्रुप ए मधून टेबल टॉप केलं. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावनं आणि आज स्पर्धेचा निर्णायक दुसरा दिवस ग्रुप बी मधील लढती. खऱ्या अर्थानं सुरेश बक्षीस पात्र फेरीचा सामना ज्यामध्ये सध्या तरी सरशी आपल्याला पाहायला मिळतीये ती बॅटिंग करणाऱ्या जयनमान कोरावले क्रिकेट संघाची. गोलंदाजीसाठी पाहिलं तर कुणाल भोईर इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. सध्या सज्ज होत असताना निर्णायक दुसऱ्या षटकात हायवे एन कडून स्टाकर एंडला सलामीवीर संघनायक मिलिंद गोल्ले. पहिला बॉल बॅकफुटवर आले. बॅडमिंटन स्टाईल टॅप करतात बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर थोडे दूर आहेत. सिंगल बनली. सेकंडचा कॉल आणि तो देखील यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आलेला आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेच्या सोबतीने धावसंख्या दाखलवरती 19 झालेले आपण बघत आहोत. ते सध्याच्या घडीला 18 धावा, अर्ध लक्ष तर गाठलंय. बॅकफुटवर आले. स्क्वेअर कट बॅकवर्ड पॉइंटला बॅकअप अवेलेबल. एक सिंगल सेकंडचा कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट. अधिकचा वेळ घेतला होता क्षेत्ररक्षक दीपक यांनी, मात्र 2 धावा सहजरित्या प्राप्त होताना दिसत आहेत. दुसऱ्यांदा 2 धावा या षटकामध्ये कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. 2च्या सोबतीने धावा संख्या 20 ऑन बोर्ड. स्टील रिक्वायर्ड 15 मोर फॉर विक्टरी इन रिमेनिंग 16 बॉल. 16 चेंडू 15 धावा हे साधं सोपं सहज सोयीस्कर समीकरण. शफल झाले. बॅकफुटवर येत असताना ऑफसाइडला हुक करतायत. फिल्डर बॅकअपसाठी उपस्थित आहेत. लॉंग लेगला पोहोचतायत. व्हेरी गुड थ्रो. पहिल्या अटेमध्ये चेंडूवरती येणं वाकणं उचलणं फेकणं या 4ही क्रिया अगदी झपाट्यानं पूर्ण होत असताना एक सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 21.
21 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 15 चेंडू 14 धावा हे समीकरण सध्याच्या घडीला या सामन्यात. स्ट्रायकर एंडला पिंकेश. हा प्रकार अक्रॉस द लाईन आडवा बॅटला पूल केलाय. ऑन साइडला बॅकअप साठी फिल्डर उपस्थित आहेत. मिळेल ती फक्त एक सिंगल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. सिंगल धाब्याच्या सहाय्याने धाबा संख्या आपण बघत आहोत. सध्या पोहोचले डबल डिजिट डबल फिगर 22 ऑन बोर्ड. 22 धाबा स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. 4 बॉलच्या स्पेलमध्ये आतापर्यंत 6 धाबा खर्च केलेले आहेत गोलंदाज कुणाल भोईरनं. टॉपेज झेलची संधी आणि ती स्वीकारली शॉट फालेच्या क्षेत्ररक्षकानं. फलंदाज बाद. पहिल्या विकेटसाठी 22 धाब्याची पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. संघनायक मिलिंद गोल्ले परततोय माघारी. पहिला हादरा. आराध्य दैवत राजेशू छत्रपती यांचं संगीत आपण ऑफिशियल डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून ऐकलं. त्यांचं देखील आपण करूयात कौतुक. 13 चेंडू 13 धावा. न्यू बॅटर हर्ष धुमाल हार्ड हिटर. पहिला बॉल बॅकफुटवर आले. कव्हर्स मध्ये ड्राइव्ह करतात. क्षेत्ररक्षकाला भेटला. आउटफील्ड प्रचंड वेगवान. मक्खन आउटफील्ड. बॉल थांबणार नाही. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. चौकार. च्या सोबतीनं 26-26. 12 चेंडू 9 धावेची आवश्यकता आहे. बारा बॉल 9 धावा. स्पीडअप अपेक्षित आहे. जास्त डिले करताय लक्ष सुद्या. ऑलरेडी आज देखील थोडा उशिरानं शेड्यूल सुरू झालं होतं. मध्यंतरी आय थिंक 50 मिनिटाचा वेळ आमच्या मॅनेजमेंट कमिटीचा वेस्ट गेला. मात्र उद्यापासून कुठल्याही संघाची वेळेच्या बाबतीत गय केली जाणार नाही ही सक्त सूचना आयोजन समितीची पोहोचलेली आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये पेनल्टी देखील आम्ही इम्प्लिमेंट केली. बॉलची त्याचबरोबर धावींची देखील. त्याच कारणासह वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा. षटक 2 संपली. 26 धावा. गोलंदाजीसाठी सनी निर्णायक तिसऱ्या षटकात बॉलिंग मार्कवरती तयार होताना पाहायला मिळतील. हे षटक इम्पॉर्टंट आहे. या षटकात जर इकॉनॉमिकल कामगिरी झाली तर अंतिम षटकात विजयासाठी संघर्ष करावा लागेल जनमान कोरवलेला. अदरवाईज ज्या रन रेटनं ज्या धावगतीनं सध्या टीमची टोटल पुढे सरकली आहे विजय अगदी त्यांच्या दृष्टी शेपात आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकर यांना सलामीवीर मॅन इन गुड टच पिंकेश धुमाल. पहिला बॉल गाईडलाईनच्या फार बाहेर. पंच सागर कापडे सरांचा वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा धाव्याच्या मदतीनं पाहिलं तर स्कोर पुढे मार्गस होताना पाहायला मिळेल. याचबरोबर 27 धावा धावफलकावर. 27 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 12 चेंडू विजयासाठी 8 धावेची आवश्यकता. 8 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 12. फुल लेंथ फक्त दिशा दिली आहे. सन्मानजनक पद्धतीने खेळतात. फायनल लेगला बॅकअप एक सिंगल. अतिरिक्त घाई अतिरिक्त जोखीम पिंकेश धुमाला घेताना दिसत नाही. त्यांना देखील माहिती आहे सिंगल्सनं जरी आपण स्कोर कार्ड मेंटेन केलं तरी देखील विजयाच्या समीप आपण पोहोचू शकतो आणि चेंडूंचं कुठलंही बंधन नाही. त्याच कारणासह आय थिंक त्यांनी हा निर्णय घेतला असावा. धावा संख्या 28. 7 ची आवश्यकता. बॅकफुटवर आले. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. कव्हर्स मध्ये खेळतात. सॉफ्ट हँडली प्लेस केला. एक सिंगल. दबाव टाकला होता फिल्डर होती मात्र
कुणालचं चांगलं बॅकअप आलेलं आहे. सिंगल धावेच्या सोबतीनं स्कोर सध्या 29-29. 10 चेंडू आणि 10 चेंडूत विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. 1 बिग हिट अवे फ्रॉम विक्ट्री. एक मोठा चोक, एक षटकार, तर सामना फिनिश होईल. 6 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 10. स्टेप आउट झाले. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. स्वतःच्या फलंदाजीमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि फलंदाज पिंकेश धुमालला आता धावचीच्या स्वरूपात माघारी यावं लागतंय. दुसरा धक्का जयमान कोरावळे क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. न्यू बॅटर राजन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू 6 धावा हे समीकरण. नुकताच धावतीच्या स्वरूपात पिंकेश माघारी परतले आहेत. हार्ड हिटर हर्ष धुमाल स्ट्रायकर एंडला. ओ बॅक फुटवर आले. कट करण्याचा प्रयत्न. लास्ट मोमेंटला बॉल गाईडलाईनला ओलांडून यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळालेले एक एक्स्ट्रा धाव. दरम्यानच्या कालावधीत अतिरिक्त 1 धावेच्या सोबतीनं सध्या स्कोर आपण बघत आहोत पोचलाय पुढे तो 30 धावा. 9 चेंडू आणि 9 चेंडूत विजयासाठी आवश्यकता 5 धावेची. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला बॅकअप आलेला आहे. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल धावेच्या साहाय्याने स्कोर आपण बघत आहोत सध्या 31. 8 चेंडू 4 धावा हे समीकरण. आता विनिंग 4 जरी आला तरी चालेल आणि ते संदीप बॅटर राजन धुमालला आता निर्माण झाली आहे. आठ चेंडू 4 धावा. सॉफ्ट रनले खेळतात. प्लेस केला कव्हर्स मध्ये. विस्फिल मिस्टेक. कुणाल भोईर कडून एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीन वरती फ्रंट लेग पुढे आणला होता. सॉफ्ट रनले ड्राईव्ह करतायत. सिलिकवरला कुणाल भोईर पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर करू शकले नाही. त्याच कारणास्तव एक धाव बनली. अदरवाईज ती बनली देखील नसती. दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न फिल्डिंग करणाऱ्या टीम बरडपाडा 11 बरडपाडा क्रिकेट संघाकडून. 7 चेंडू 3 धावा. हा चेंडू खोलात होता. पायावरती आदळतो. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप. इट इज फ्रॉम लेग बाय. सागर कापडे सरांचा कन्फर्मेशन सिग्नल. 1 धाव. धावसंख्या 3 षटकांची अंती 33-33. 6 चेंडू आणि 6 चेंडूत विजयासाठी आवश्यकता 2 धावेची. कंपल्सरी चेस हा रोल आहे या टुर्नामेंटचा. 6 चेंडूत विजयासाठी आता 2 धाव्या बनवाव्याच लागतील जयमान कोरावळे क्रिकेट संघाला. स्पीडअप अपेक्षित आहे. जास्त वेळ घेऊ नका. डिले करू नका. लक्ष सुद्धा. चेंडू 2 धावा आहे समीकरण. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत यंगस्टर यंग टॅलेंट तन्मयची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे. 6 चेंडू 2 धावा देखील रोखल्या जाऊ शकतात. डॉट बॉल पर्सेंटेज आणि त्या समेत विकेट टेकिंग गोलंदाजी आता तन्मयला करावी लागेल. तेव्हा कुठेतरी चान्सेस बनतील, संधी बनतील. पहिला चेंडू राऊंड विकेट. पहिला बॉल खोलो टप्प्याचा ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑफला बॅकअप अवेलेबल आहे. 1 सिंगल मिळेल. सेकंडचा कॉल होता मात्र दुसऱ्या धावेसाठी ओव्हरथ्रो आणि ती धाव आता पूर्ण झाली आहे. याचबरोबर सामना संपला. मॅच फिनिश. जयमान कोरावले संघ विरोधात्मक चषक खाटेकर क्रीडा स्पर्धेच्या सुपर 5 मध्ये दाखल होतोय. बक्षीस